ओम शांति, ओम शांति, ओम शांति। अब वह हम सबके इंतजार का समय पूरा हुआ और हम सभी के बीच आपल्या महाराष्ट्राचे अतिप्रिय लोकनेते माननीय महामहिम मुख्यमंत्री जी हम सभी के बीच पधार रहे हैं। हम सब जोरदार करतल ध्वनि से आपका स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। सम्माननीय महामहिम माननीय मुख्यमंत्री जी, सम्माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी का मंच पर हार्दिक स्वागत है, स्वागत है, स्वागत है। आज आम्हा सर्वांना अतिहर्ष होत आहे की आपण स्वतः ईश्वराच्या दरबारामध्ये येऊन आज आपलं भाग्य हे इतकं सुंदर रीती इतिहासामध्ये लिहिल्या गेलं की स्वतः ईश्वर येऊन ह्या डायमंड हॉलमध्ये आम्हा सर्वांना वरदानांनी भरपूर करतात, संबोधित करत असतात। अशा स्थानावरती आपण आलात आणि आज आपली दादींची भेट घडून आली आणि आपण स्वतःला ईश्वरीय वरदानांनी भरपूर करत आहात। मंचासीन सर्व अतिथींचं हृदयापासून स्वागत आहे, स्वागत आहे, अभिनंदन आहे, अभिवादन आहे। ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमाची सुरुवात परमात्म्याच्या आठवणीने सुरू होते। तर आपण सर्व आता परमात्म्याच्या आठवणीमध्ये बसून कार्यक्रमाची सुरुवात करूया।
ब्रह्माकुमारी बहिणींना नम्र निवेदन आहे की मंचासीन सर्व महानुभावांचं गुलदस्ते आणि पुष्पगुच्छ व बॅचच्या द्वारा स्वागत करते ब्रह्माकुमारी रजनी बहन नागपूर, ब्रह्माकुमारी शकू बहन घाटकोपर मुंबई, भरत भाई शांतिवन। सम्माननीय अतिथि महामहिम मुख्यमंत्री जी का स्वागत हो रहा है बैच एवं गुलदस्ते से। सीईओ आप सभी जोरदार कलतल ध्वनि के साथ साथ देते रहेंगे। फेटा घालून सुद्धा स्वागत केलं जात आहे। स्वागताच्या रम्य काळी स्वर्ग भासे भुवरी, अर्पित आहेत प्रेम पुष्प, स्नेह ठेवा अंतरी, स्नेह ठेवा अंतरी। अभिवादन, अभिनंदन अतिथि विशेष हमारे भारताचं हृदयस्थळ आणि त्यातही महाराष्ट्राचं स्थान आणि मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, संत्रानगरीहून आलेल्या कुमारी अनुजा आणि कुमारी रेणुका ह्या एक स्वागत डान्स प्रस्तुत करतायत। कुमारी अनुजा आणि कुमारी रेणुका। धरती मातेची माया, धरती मातेची माया ह्या मराठी गाण्यावर आजच्या ह्या समारंभामध्ये ते आपला डान्स प्रस्तुत करत आहेत। आजच्या सभेमध्ये सुंदर अशा गुलाबी रंगांचा फेटा घातलेला हा सुंदर
धन्यवाद रेणुका और अनुजा। महामहिम मुख्यमंत्री जी हम सभी के बीच पधारे, पर आपको लेट हो रहा है, इसीलिए मैं निवेदन करती हूँ कि आज के इस कार्यक्रम में और ख़ास हम सभी के बीच बाबा के घर ले आने के निमित्त बने हैं संस्था के स्नेही जी टीवी के सीईओ डॉक्टर उदय निरगुडकर जी। त्यांना मी नम्र निवेदन करते की त्यांनी येऊन आपलं वक्तव्य ह्या ठिकाणी ठेवावं। त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना अवश्य बोलवते। उदय निरगुडकर जी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री और मेरे मित्र देवेंद्र जी फडणवीस, मंच पर विराजमान सभी महानुभाव और सामने इतनी बड़ी संख्या में विशाल तादाद में बैठे हुए हमारे सभी साधक, जहां जहां तक मेरी नजर जा रही है वहां सिर्फ एक रंग है, वो है सफेद रंग। और ये कहा जाता है कि जब सब रंग एक होते हैं तो सब रंग का समुच्चय एक रंग में मिलता है, वो है सफेद रंग। और इसीलिए हमारे देश के ध्वज में भी हृदयस्थ स्थान पर अगर कौन सा रंग है तो वो यही सफेद रंग है जो हमें त्याग सिखाता है। भाइयों और बहनों, यहां आने के बाद मुझे पता चला कि ज्ञान, योग, धारणा और सेवा, इन 4 मूल्यों से सारे विश्व का आचरण बदल सकता है। क्योंकि यहां आने के बाद मुझे इस अनुभूति प्राप्त हुई कि मैं मराठी नहीं हूं, मैं हिंदी भाषिक नहीं हूं, मैं दुनिया की किसी भी भाषा का नहीं हूं, लेकिन दुनिया से परे ऊपर एक भाषा है, उस भाषा का हूं। उस भाषा का नाम है प्यार की भाषा। और यही प्यार की भाषा आज मुझे यहां प्राप्त हुई। मैं महाराष्ट्र से आप सबके लिए मकर संक्रांति की शुभकामनाएं और प्रेम का संदेश लेके आया हूं। कुछ स्थानों का महत्व अलग होता है और इस स्थान का महत्व भारत के भाग्य विधाता निर्माण में शीर्षस्थ स्थान पे है, इस विषय में मुझे कोई संदेह नहीं। यह सिर्फ एक पहाड़ी नहीं है, यह सिर्फ एक चट्टान की जगह नहीं है, यह वो जगह है जो पूरे विश्व को नहीं, पूरे ब्रह्मांड को अगले कई सदियों तक, सहस्त्रों तक ऊर्जा प्रदान कर सकती है। जाते जाते एक दृष्टांत की बात कहूंगा। एक राजा था, शिकार के लिए अपने हाथी, घोड़े और सैनिक लेके जंगल में चला गया। ग्रीष्म का समय था, सूरज अपनी तदिश पे था। उस वक्त जंगल में अंदर जाने के बाद 2 दिन के बाद भी कोई शिकार नहीं मिली। जो भी अनाज और पानी साथ में लेके आए थे वो सब खत्म हो गया। भूख प्यास से मरने की नौबत आई। क्या करे पता नहीं चल रहा था। तो सामने एक छोटी सी पहाड़ी थी, एक छोटी सी चट्टान थी। उस चट्टान के ऊपर एक छोटी सी झोपड़ी थी। किसी ने कहा झोपड़ी में कोई बाबा रहते हैं यहां पे। तो कोई दूसरा कोई चारा नहीं था। इतना बड़ा राजा उस बाबा के सामने खड़ा हो गया। बाबा तो ध्यानस्थ थे, अपनी तपस्या कर रहे थे। राजा ने उनको अपनी तकलीफ बताई, कहा कि मरने की नौबत आई है, पानी खत्म हुआ, अनाज खत्म हुआ, बाहर जाने का रास्ता भी भूल गया हूं, बाहर जाने का रास्ता भी नहीं मिल रहा है, अब मौत तो सामने खड़ी है, बताओ क्या करूं।
उस ऋषि ने, उस बाबा ने अपनी आंखें नहीं खोली, उसने सिर्फ उंगली दिखाई और कहा, इस चट्टान के पीछे जाओ, वहां कल्पवृक्ष का वन है, जो चाहो वो मिल जाएगा। राजा को लगा ये बाबा झूठ बोल रहा है, लेकिन क्या करे, मौत तो वैसे भी दिख रही थी, कोई रास्ता नहीं दिख रहा था। राजा चट्टान से पीछे गया और देखता तो क्या, सामने कल्पवृक्ष का वन था। उस वन को देख के उसका जी मचल गया, प्यास बुझ गई, अनाज मिल गया और वापिस जाने का रास्ता भी पूछ लिया, वो भी मिल गया। अब जाते जाते उसके मन में आया राजा के कि उस ऋषि को थैंक यू कहना चाहिए। तो फिर उस बाबा के सामने गया। बाबा फिर से ध्यानस्थ, अपने बदन पे कम से कम कपड़े थे, एक टूटी फूटी सी कोई झोपड़ियां थी, अपनी तपस्या में मग्न था। राजा ने उसे थैंक यू कहा और कहा, ऋषिवर, मुझे एक बात समझ में नहीं आ रही है, एक प्रश्न मन में है। बोले पूछो। बोले कल्पवृक्ष का ऐहिक सुखों का इतना बड़ा वन है, जो चाहो वो मिल जाएगा, जो सुख पाओ, जो ऐहिकता पाना चाहते हो, कपड़ा, रोटी, मकान, जो भी चाहो वो यहां सब कुछ मिलता है, वो छोड़ के आप यहां एक छोटी सी कुटिया में तपस्या क्यों कर रहे हो? उस ऋषि का जवाब था, राजा, जब तक इस कुटिया में रह के मैं ज्ञान की तपस्या कर रहा हूं, तब तक वहां पे कल्पवृक्ष का ऐहिक सुखों का वन चलता रहेगा। जब मैं मेरी तपस्या बंद करूंगा, उस वक्त वो ऐहिक सुख इस दुनिया से गायब हो जाएंगे। इस शब्द का यथार्थ अनुभव अगर किसी को करना है तो उसे जिंदगी में एक बार माउंट आबू जरूर आना पड़ेगा। इस विषय के साथ महाराष्ट्र से आपको भरपूर प्यार, धन्यवाद। धन्यवाद भ्राता निरगुड़कर जी। अब मैं नम्र अनुरोध करती हूँ हमारे महाराष्ट्र के मंत्री महोदय महामहिम श्री देवेंद्र फडणवीस जी, विद्वत्ता और लोकप्रियता का मिलाप जो आप में हमें नजर आता है। आप सदैव अनेक आत्माओं के कल्याण हेतु अपना समय देते रहते हैं। आपका बहुमुखी व्यक्तित्व विकास ही आपकी पहचान है। तो मैं निवेदन करती हूँ कि आप अपना वक्तव्य रखेंगे। भ्राता श्री देवेंद्र फडणवीस जी, जोरदार करताल ध्वनि से स्वागत है। परम पूजनीय दादी जानकी जी, दादी हृदय मोहिनी जी, दादी रतन मोहिनी जी, हमारे बीच यहाँ पर उपस्थित राजस्थान के ऊर्जा मंत्री श्री पुष्पेंद्र सिंह राठौड़ जी, अभी जिनका वक्तव्य आपने सुना वो जी मीडिया के सीईओ डॉक्टर उदय निरगुड़कर जी, यहाँ पर उपस्थित श्री रमेश जी शाह, श्रीमती संतोष दीदी, श्री मृत्युंजय भाई, श्रीमती पुष्पा दीदी, श्रीमती नलिनी दीदी, श्री निकुंज भाई, मंचासीन सभी महानुभाव और यहाँ उपस्थित सभी बहनों और भाइयों, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आल्यानंतर एक अतिशय समाधान मनाला लाभलाय आणि तोच अनुभव आणि तीच अनुभूती आपण सर्व लोक या ठिकाणी घेत आहात। मला असं वाटतं की खरोखरच ईश्वराची ही कृपा आहे की त्याच्याच नियोजनातनं आज या ठिकाणी येण्याची संधी मला प्राप्त झाली। गेली अनेक वर्ष माझी इच्छा होती
या ठिकाणी येण्याची, पण काही ना काही कारणाने मी येऊ शकलो नाही. पण एक दिवस अचानक उदयजी मला म्हणाले की तुम्ही त्या ठिकाणी जाल का, 18 तारखेला मोठा कार्यक्रम आहे. मी विचार केला आणि मग सांगितलं की 18 तर नाही, पण मी 16 तारखेला निश्चित जाऊ शकतो. लगेच निकुंजभाईशी आम्ही फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं की 16 तारखेला आम्ही येऊ शकतो. आणि आज या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली. मला खूप मनापासून आनंद आहे. इतके वर्ष ज्या संधीपासून मी वंचित होतो, ती संधी आज या ठिकाणी मला प्राप्त झाली आहे. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आत्ताच उदयजींनी केला, आज संपूर्ण जग ज्यावेळी भौतिकतेच्या पाठीमागे लागलं आहे आणि भौतिकतेने नैतिकतेपेक्षा देखील जास्त आपली शक्ती वाढवली आहे, त्यावेळी जगासमोर अनेक प्रश्न आपल्याला निर्माण झालेले दिसतात. एक मोठी संघर्षाची स्थिती देखील जगामध्ये दिसते. पण आपल्याला माहिती आहे की खरं तर ज्या सनातन धर्माला, ज्या वैदिक धर्माला इतके वर्ष आपण मानतो, त्या वैदिक धर्माने कधीही जर विचार केला असेल तर तो विश्वशांतीचा विचार केला आहे. तो कुठल्या एका मनुष्याच्या शांतीचा नाही, तो एका देशाच्या शांतीचा नाही, तर चराचरात वास करणारे जेवढे प्राणी आहेत, व्यक्ती आहेत, अगदी छोटे छोटे किटाणू जीवाणू आहेत, या प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार आम्ही केला आहे. आणि म्हणून विश्वशांतीचा विचार हाच खऱ्या अर्थानं आमच्या एकूण वैचारिक बैठकीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. आणि या विचाराने व्यक्तीची प्रगती होते. आणि भौतिक प्रगती किती साधली आणि जर माणसाची मानसिक, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगती झाली नाही तर ती भौतिक प्रगती कुठल्याच कामाची नसते. आज आपण बघितलं, जगातले अनेक मोठे देश, या अनेक मोठ्या देशांनी विकास त्या ठिकाणी केला. आज सगळी भौतिक सुखं त्यांच्या चरणाशी लोळतायत. पण त्याचवेळी त्या देशातली जी काही जनता आहे, त्या जनतेची मानसिक अवस्था काय आहे, आज किती प्रकारच्या मानसिक रोगाने ते ग्रसित आहेत. आज छोट्या छोट्या बालकांना देखील डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचं कारण आहे की विकासाला जोपर्यंत नैतिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा जोपर्यंत आपण त्याला ती जोड देत नाही, तोपर्यंत तो विकास हा शाश्वत विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी सारख्या ज्या संघटना आहेत की खऱ्या अर्थानं व्यक्तीचा जो विकास आहे तो आंतरिक विकास झाला पाहिजे. बाह्य विकास तर सगळेच करतात, पण तो आंतरिक विकास झाला पाहिजे. आणि एक नैतिकतेवर आधारित आचरण करणारी अशा प्रकारची एक पिढी तयार झाली पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही क्षेत्र आहे हे अतिशय वंदनीय अशा प्रकारचं क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तीच अनुभूती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळते. आदरणीय दादीजींची भेट मी घेतली आणि त्यावेळी ज्या प्रकारची एक सकारात्मक ऊर्जा त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी प्राप्त झाली, मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये हीच ऊर्जा सगळ्यात महत्त्वाची आहे. शेवटी जोपर्यंत चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात आपण राहत नाही, जोपर्यंत चांगल्या विचारांच्या सानिध्यात आपण राहत नाही, तोपर्यंत चांगलं करण्याची वृत्ती देखील आपल्यामध्ये तयार होत नाही. कुठल्या वातावरणात आपण राहतो, कुठल्या विचारांमध्ये आपण राहतो, याच्या आधारावर आपलं आचरण ठरत असतं.
आणि ज्यावेळी अशा प्रकारच्या ऊर्जावान लोकांची भेट होते आणि त्यांच्या स्पर्शाने त्यांच्यातली जी ऊर्जा ते आपल्यामध्ये त्या ठिकाणी समाहित करतात, मला असं वाटतं त्यातनं निश्चितपणे भविष्यातल्या वाटचालीकरता आपल्याला एक मार्ग मिळत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी व्यक्ती हा स्वार्थी आहे, तो स्वतःचा विचार करतो. पण एक वेळ अशी येते की ज्यावेळी त्याला स्वतःचा विचार हा छोटा वाटायला लागतो आणि आपल्या पलीकडे जाऊन तो विचार करायला लागतो. तो समाजाचा विचार करतो, तो समष्टीचा विचार करतो. ज्यावेळी स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांना भेटले आणि एक दिवस रामकृष्ण परमहंसांची परिस्थिती अतिशय, ते आजाराने ग्रसित होते, अतिशय दुःखात होते, अतिशय त्रास त्यांना येत होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांची सगळी अवस्था पाहिल्यानंतर स्वामी विवेकानंद व्यथित झाले आणि रामकृष्ण परमहंसांना ते म्हणाले की काय करते तुमची काली माता? एवढं तुम्ही त्या काली मातेची भक्ती करता, मग ती एवढा त्रास तुम्हाला का देते? तुम्ही का त्या काली मातेवर तुमचा जर विश्वास आहे तर तिला का म्हणत नाही की या त्रासातनं मला मुक्त कर? रामकृष्ण हसले आणि ते विवेकानंदांना म्हणाले, असं कर, तूच त्या काली मातेजवळ जा, स्वतः करता माझ्या करता तुला काय पाहिजे ते त्या ठिकाणी जाऊन माग. स्वामीजी त्या ठिकाणी गेले आणि 5 मिनिटांनी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर हसत हसत रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, काही मागितलं? म्हणाले, नाही, मी त्या ठिकाणी गेलो पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मला आपली आठवणच राहिली नाही. म्हणाले, पुन्हा प्रयत्न करून पहा. पुन्हा स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेले, 10 मिनिटं थांबले, 10 मिनिटांनी बाहेर आले. पुन्हा रामकृष्ण परमहंसांनी त्यांना विचारलं, काही मागितलं? म्हणाले, मी मागितलं, पण म्हणाले आता मला समजलं, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तुमच्याकरता काही मागू शकलो नाही, माझ्याकरता काही मागू शकलो नाही. काली मातेसमोर गेल्याबरोबर मला या देशातली दरिद्रता, या देशातला सामान्य माणूस, या देशातला अंधविश्वास, या देशातली भूक, या सगळ्या गोष्टी समोर दिसल्या आणि मी त्या काली मातेला मागितलं की या देशातल्या सामान्य माणसाला सुखी करण्याचं बळ मला दे. ज्यावेळी आपल्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये तयार होते आणि खऱ्या अर्थानं भक्ती तीच आहे. आपण म्हणजे एक कवी असं म्हणतो की देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात आणि 4 आठाणे टाकून काही ना काही मागतात. देवासमोर जाऊन काहीतरी मागायचं, स्वतःपुरतं मागायचं, मला असं वाटतं याच्या पलीकडे ही भक्ती नाही आहे, हा देवाशी सौदा आहे. पण ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की माझ्या पलीकडे जाऊन ज्या समाजाने मला इतकं दिलं आहे त्या समाजाला मी काहीतरी परत केलं पाहिजे आणि या भावनेतनं आपण ईश्वरापुढे जाऊन समाजाकरता काहीतरी मागतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण भक्तिभावाने लीन होत असतो. खरे भक्त आपण त्यावेळी होत असतो. आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी जे कार्य चालतं हे व्यक्तीकरता चालत नाही, स्वार्थाकरता चालत नाही, तर संपूर्ण मानव जातीला शांती लाभावी, संपूर्ण मानव जातीला नैतिकतेचं अधिष्ठान लाभावं, याकरता हे संपूर्ण कार्य या ठिकाणी चालतं. आपल्याला माहिती आहे की शेवटी ज्या शाश्वत विचारानं आपण काम करतो तो विचार हा इतका शाश्वत आहे. एकदा एका अतिशय चांगल्या संतांना कोणीतरी असं विचारलं, म्हणाले, तुम्ही शांती 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 म्हणता, कुठे हो? म्हणाले, शांती, जगात शांतीच नाही आहे, जगामध्ये केवळ संघर्ष आहे. ते म्हणाले, कुठे शांती? तुमच्या बोलण्याने कुठे शांती आली आहे? का मग तुम्ही एवढे वर्ष प्रार्थना करता तर शांती येत नाही? ते संत हसले आणि ते असं म्हणाले की शांतीच आहे, जगामध्ये संघर्ष कुठेही नाही आहे. तुम्ही जगाची रचना पहा, ही जगाची रचना ही अद्वैत अशा प्रकारची रचना आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचं एक चक्र आहे की जे चक्र पूर्णपणे एकमेकामध्ये अशा प्रकारे समाहित झालं आहे की त्याच्यातनं हे जग अतिशय चांगल्या प्रकारे चालतं. म्हणाले, जगामध्ये शांतीच आहे. तुम्हाला जो संघर्ष दिसतो याचं कारण, या संघर्षाचं मूळ कारण हे अज्ञान आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की एखाद्या अंधकार असलेल्या खोलीमध्ये 2 जण एकमेकाशी त्या ठिकाणी त्यांची टक्कर होते आणि टक्कर झाल्याबरोबर एकमेकाला मारणं सुरू करतात आणि अचानक त्या खोलीमध्ये दिवा येतो आणि दिवा आल्याबरोबर
त्यांच्या लक्षात येतं की ज्याला मी टकरावलो आणि ज्याच्याशी मारामारी करतोय तो तर माझा भाऊ आहे, आणि मग एकमेकाला मारणं सोडून देतात आणि एकमेकाशी गळाभेट घेतात. ते म्हणाले जगात असंच आहे, आज जो संघर्ष आहे हा अज्ञानात नाही, अज्ञानाच्या अंधकारामुळे आम्हाला हे समजत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या भावांशीच संघर्ष करतोय. ज्या क्षणी ज्ञानाचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये तयार होतो त्या क्षणी हा संघर्ष संपून जातो आणि सगळ्यांच्याच शांतीची कामना आम्ही करतो. मला असं वाटतं ती सगळ्यांच्या शांतीची जी कामना करण्याची एक वृत्ती आहे की केवळ माझ्यापुरतं नाही. ज्या प्रकारे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वात्मक देवाला त्यांनी विश्वाकरता शांती मागितली, देणं मागितलं, ते स्वतः करता नाही मागितलं. ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि ते पूर्ण केल्यानंतर ते म्हणाले आता विश्वात्मके देवे, आता ही ज्ञानेश्वरी पूर्ण केली आहे, आता ईश्वरा मला आणि या संपूर्ण जगाला तू आशीर्वाद दे. आणि तो आशीर्वाद काय मागितला तर संपूर्ण जगाच्या कल्याणाचा आशीर्वाद. जो जे वांछिल तो ते लाहो, ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे. प्राणी मात्रांमध्ये स्नेह असला पाहिजे, जे वाट चुकलेले आहेत त्यांना उचित वाट मिळाली पाहिजे आणि सत्कर्मामध्ये सर्वांची रती वाढली पाहिजे. अशा प्रकारचं मागणं हे ईश्वराला त्यांनी त्यावेळी मागितलं. मला असं वाटतं हेच मागणं आपण सगळे लोक आज यावेळी मागूया. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या या जागेमध्ये आल्यानंतर आज ज्या प्रकारची अनुभूती, ज्या प्रकारची ऊर्जा मला प्राप्त झाली आहे, मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये परत गेल्यानंतर महाराष्ट्रातला सामान्य माणूस, सामान्य शेतकरी, दुष्काळाने होरपळणारा आमचा सामान्य शेतकरी याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याची एक वेगळी ऊर्जा या ठिकाणून मी घेऊन जाईल आणि निश्चितपणे त्या ऊर्जेचा वापर करून त्या प्रकारचं कार्य मी करू शकीन. मी पुन्हा एकदा मैं आप सभी का बहुत बहुत आभार यहाँ पर व्यक्त करता हूँ कि इस बड़े ही अच्छे कार्यक्रम में आपने मुझे निमंत्रित किया और मैं ऐसा मानता हूँ कि आज से इस जगह से मेरा एक नया रिश्ता शुरू हुआ है. मैं आज यहाँ से वापस जरूर जाऊँगा, लेकिन जाने के लिए नहीं तो यहाँ वापस आने के लिए जाऊँगा, क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि एक ऐसी जगह है जो जगह हमारे सभी के जीवन में एक सकारात्मक परिवर्तन कर सकती है और देश में इस प्रकार के परिवर्तन की आवश्यकता है. व्यक्ति व्यक्ति से जुड़े, व्यक्ति से प्रेम करे, आपस में हम लोग सद्भावना रखें. इससे बड़ा उपहार इस देश के लिए कोई नहीं हो सकता और वही उपहार यहाँ से मैं लेकर जा रहा हूँ. मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महामहिम मुख्यमंत्री जी. रमेश भाई जी, आपने अपना अमूल्य समय इस संस्था के लिए दिया, इसीलिए मैं आपका हार्दिक धन्यवाद व्यक्त करती हूँ. आपण परत परत या आणि आपले असेच स्नेहाचे संबंध ठेवा.